पक्ष जेव्हा हत्तीसारखा मोठा होतो तेव्हा त्या हत्तीला बदलायला किंवा टर्न घ्यायला वेळ लागतो. जे चीन आणि भारताबाबत म्हणतात की ड्रॅगन आणि एलिफंट. कॉकरोच जनता पार्टी राजकीय पक्ष म्हणून समोर येईल असं वाटत नाही. या पिढीचं बाकीच्या सगळ्या पिढ्यांपेक्षा असलेलं वेगळेपण हे त्यांना मिळालेली टेक्नॉलॉजिकल पॉवर आहे. प्रत्येक काळामधला नेता हा प्रामाणिकच असावा लागतो. राज ठाकरे खरं तर महाराष्ट्रातल्या तरुणाईला एका वेळेला आवडलेलं नेतृत्व होतं. नमस्कार, मी रोहन धालवलकर. इसाब निधी चॅनलच्या माझी माणसंमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्याकडे असं व्यक्तिमत्व आलं आहे जे म्हणजे प्रत्येकाला ऐकावं असं वाटतं. भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे, काय घडामोडी घडत आहेत, झेंझी काय म्हणतायत, पक्ष काय म्हणतायत, विरोधी पक्ष काय म्हणतायत, सत्तेतला पक्ष काय म्हणतोय, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला द्यायला आलेत पुढारीच्या एडिटर मल्टीमीडिया मृणालिनी नानिवडेकर मॅडम. नमस्कार मॅडम, तुमचं मी खूप हिसाब निधीमध्ये मनापासून स्वागत करतो मॅम. 2014 पासून आत्तापर्यंत साधारण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये एक मोदी युग होतं आणि ते हळूहळू राजकारण बदलत गेलं. पण ह्याचा सर्वात मोठा प्रभाव हा पक्षांवर पडलाय की आत्ताच्या जेनझी पिढीवर पडलाय असं वाटतंय? एकतर आपण लक्षात घेतलं पाहिजे, भारताच्या राजकारणातला आजवरचा जो प्रवास आहे तो कोणत्याही राजकीय पक्षांचा असेल, उजव्या विचारसरणीच्या कोणत्याही पक्षाला 2014 पर्यंत स्वतःच्या आधारावर बहुमत मिळालं नव्हतं. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले होते, ते भारतीय जनता पक्षाचे होते, अत्यंत लोकप्रिय नेतृत्व होतं. पण ते ममता, समता, जयललिता अशा सगळ्यांच्या मदतीने सरकारमध्ये होते आणि स्वबळावर भारतीय जनता पक्षाला सत्तेचा जो आयाम आहे, दिल्लीचं तख्त, ते 2014 पूर्वी गाठता आलेलं नव्हतं. 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षांनी ती कमाल करून दाखवली. ती कमाल इतकी वेगळी होती त्या विचारधारेसाठी की लालकृष्ण अडवाणी त्यावेळेला जे मार्गदर्शक मंडळात होते त्यांनी देखील अत्यंत कुतूहलानं आणि काहीशा संमिश्र वाटणाऱ्या प्रतिक्रियेत की स्पष्ट बहुमत मिळालं भाजपला असं एक विधान केलं होतं. कारण या देशातलं काँग्रेस ओरिएंटेड राजकारण कधी उजव्या बाजूला झुकेल, ज्याला हिंदीत म्हणतो की उजवी करवटकील, तसं तोपर्यंत झालं नव्हतं. म्हणून राजकीय पक्षांचा इतिहास पाहिला तर 2014 हे ज्याला आपण एक वॉटर मार्क केलेलं वर्ष असं म्हणू शकतो, ती निवडणूक. आणि त्या 2014 मध्येच नेमकं त्या कालावधीमध्ये भारताच्या लोकसंख्येचं जे काय कंपोजिशन आहे ते पण बदलायला सुरुवात झाली होती, ज्याला इंग्रजीमध्ये डेमोग्राफिक ॲडव्हान्टेज म्हणतात. म्हणजे काय तर कार्यक्षम वयातली लोकसंख्या जास्त असणं. त्या युगाला पण नेमकी तेव्हाच सुरुवात झाली असल्यामुळे 2014चं मोदींचं यश हे अनेक अर्थांनी वेगळ्या पद्धतीने पाहिलं गेलं होतं. त्यावेळेला जे मतदार झाले होते, नवीन मतदार होते, त्या नवीन मतदारांच्या मनामध्ये काँग्रेस ही भ्रष्ट आहे, काँग्रेसचा कारभार अकार्यक्षम आहे. पंतप्रधानपदी असलेले डॉक्टर मनमोहन सिंग नावाचे एक अत्यंत विद्वान अर्थतज्ञ हे निकम्मे झालेले आहेत, योग्य निर्णय घेत नाही आहेत. हे सगळं इस्टॅब्लिश करण्यामध्ये भारतीय जनता पक्षाला कमालीचं यश मिळालं होतं. त्यातच राहुल गांधी यांनी एक जो काय सरकारचा निर्णय होता मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान झाल्यावर घेतलेला, तो भर पत्र परिषदेत वाढून टाकला होता आणि कुठेतरी एक प्रतिक्रिया द्यायचा प्रयत्न केला होता की हे पंतप्रधान लायक नाही आहेत. तो एका अर्थाने पंतप्रधान पदाच्या व्यक्तीचा तर अपमान होताच, पण मनमोहन सिंग यांच्यासारख्या विद्वान माणसाचा देखील अपमान होता. राहुल गांधींची भूमिका योग्य असेलही,
पण ती ज्या रीतीने अभिव्यक्त झाली होती त्यामुळे कुठेतरी भारतीय जनता पक्ष जे पसरवत होतं की हे सरकार कामाचं नाही आहे ते बऱ्यापैकी यशस्वी झालं होतं आणि त्यामुळे बहुमताच्या जोरावर भारतीय जनता पक्ष सत्तेत आला होता. आता या सत्तेत आल्यानंतर भारतीय जनता पक्षाला आता हळूहळू काही वर्ष झाली आहेत. आपण बघतो जेव्हा आपण म्हणतो की भारत हा तरुणांचा देश आहे तर तरुण पिढीची काही जी वैशिष्ट्ये असतात ती आपण लक्षात घ्यावी लागेल. एक मनात चंचलता असते, काहीतरी वेगळं करून पाहायची एक भूमिका असते. त्यातनं आत्ताची जी तरुण पिढी आहे ती तर रिमोट कंट्रोल पिढी जर म्हटलं तर या चॅनलवर नाही आवडत का चला त्या चॅनलवर जाऊ, त्या चॅनलवर नाही आवडत का चला या चॅनलवर जाऊ, असं खूप चॉईस असलेली पिढी आहे. त्यामुळे या चॉईस असलेल्या पिढीला आता नरेंद्र मोदीच पंतप्रधान का असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. अजूनही भारताच्या लोकसंख्येचा अनुमान जर पाहिलं तर ही झेनझी किंवा अल्फा जी पिढी आहे ती 25% आसपास आहे. त्यामुळे 75% मतदारांमधली 25% जी पिढी आहे ती राजकीय डिस्कोर्स पूर्णपणे ठरवू शकते आहे का तर नाही. पण कुठेही 25% हे मत हे अत्यंत निकाल बदलवणारं असू शकतं. त्यामुळेच अर्थात जेनझींनी सुरू केलेलं आंदोलन त्या आंदोलनातले अर्थ शोधणं याला खूप महत्त्व सध्या आलेलं आहे. मॅम, पण ही जी जेनझी पिढी आहे अगोदरच्या पिढींपेक्षा तिची समज ही वेगळी का ठरते आणि त्यांनी ही वेगळी का ठरवली, म्हणजे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कारण की जेनझीने ज्या पद्धतीने हे आंदोलन उभं केलं ते पूर्वीच्या पिढींना समजलं नव्हतं का अशा पद्धतीने आंदोलन करायला हवं, की आत्ताचा काळच पूर्ण बदलला आहे आणि ही ई आंदोलन म्हणून म्हटलं जात आहे. तर त्यामध्ये काय फरक आहे, ही समज हा विषय आहे का याच्या मागचा? काही पूर्वीचे राजकारणी सांगायचे की ह्या गोष्टी मी करेन हे, तर आपण एक मनापासून विश्वास ठेवून जायचो. पण आत्ताची पिढी म्हणते की बाप दाखवलं तर श्राद्ध कर, तर तो विषय आहे का? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. त्या प्रश्नातच खरं तर उत्तरही दडलेली आहे. मला असं वाटतं की डिजिटल पॉवरमुळे जसं मी म्हटलं की रिमोटनी फटाफट बटणं बदलू शकतात. फिंगर टिप्सवर सगळं आलेली ही पिढी आहे. या पिढीतले जे आहेरे वर्गातले आहेत त्यांच्या फिंगर टिपवर सुख आहेत. त्यांच्या आईवडिलांनी त्यांना कधी नाही म्हटलेलं नाही कोणत्याही गोष्टीला. आणि या सगळ्या पिढीला जे काय लाभ मिळत आहेत त्याबद्दल राग असलेली त्या पिढीतलीच दुसरी एक वर्गवारी आहे की आम्ही या सगळ्यातले अनप्रिव्हिलेज्ड आहोत. त्यामुळे हे प्रिव्हिलेज्ड आणि अनप्रिव्हिलेज संपूर्णपणे तरुण पिढी अस्वस्थ आहे. प्रत्येक वयातली किंवा प्रत्येक काळातली तरुण पिढी अस्वस्थच असते. तरुणांनी अस्वस्थच असायला हवं. पण त्या अस्वस्थतेची रेंज किती आहे, त्याची व्याप्ती किती आहे हे मात्र समजून घेण्यामध्ये सरकारला तर अपयश आलंच होतं. पण व्यवस्थेचा भाग असलेल्या ज्या यंत्रणा असतात त्यांना देखील अपयश आलेलं होतं. सुरू कुठून झालं हे सगळं तर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे. नंतर त्यांनी नमूद पण केलं की मी सगळ्या बेरोजगार तरुणांना झुरळं म्हणालेलं नाही, मी कॉक्रोचेस एका विशिष्ट वर्गाला जे काही उद्योग नसताना काहीतरी पिटिशन्स करत असतात अशा काही वकिलांच्या वर्गाला म्हटलं. पण तोपर्यंत टेक्नॉलॉजीमुळे हे विधान सर्वत्र पसरलं होतं आणि कुठेतरी अभिजित दिपके नावाचा एक परदेशात शिकत असलेला युवक, तो सामान्य युवक नव्हता कारण तो आपशी संबंधित होता. त्याला राजकीय परिभाषा ज्याला ग्रामर म्हणू आपण माहिती होतं. त्यामुळे त्यांनी या उद्गाराचा योग्य तो अर्थ काढत तरुण पिढीची जी अस्वस्थता होती ती कॉइन केली. आणि ती कॉइन करण्यात त्याला किती यश मिळालं तर 2.5 कोटी भराभर त्याचे सबस्क्रायबर्स झाले. सरकारला ते अकाउंट बंद करायची इच्छा झाली कारण एवढा प्रतिसाद मिळेल तर काय. आणि त्याच वेळेला मला असं वाटतं सरकारच्या हे कुठेतरी लक्षातही आलं की आपण या तरुण पिढीला समजून घेण्यात अपयशी ठरलोय. पण मोदी सरकारला आतापर्यंत असं कोणत्याही जन आंदोलनाचं अपयश आलेलं नव्हतं. शेतकऱ्यांचं आंदोलन खूप मोठं झालं होतं. CAAचं आंदोलन मोठं होतं म्हणजे CAAचा कालावधी मोठा होता. त्या दोन्ही आंदोलनांमध्ये सरकारनी वाट पाहिली होती आणि आंदोलकांना थकू दिलं होतं. आता मात्र कसं झालं की अभिजित दिपकेला मिळणारा प्रतिसाद
सोनम वांगचुक यांना त्या आंदोलनाचा चेहरा करण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय आणि त्या पाठोपाठ राहुल गांधींसकट अन्य राजकीय पक्षांनी त्यांना दिलेलं पाठबळ, त्या कारणाला दिपकेंना नाही दिलं, या सगळ्याचा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट खूप मोठ्या प्रमाणात झाला. यातल्या काही काही गोष्टी ज्या मीडियाच्या समोर आल्या पण ज्या महाराष्ट्रात फारशा बोलल्या गेल्या नाहीत. चंद्रशेखर आझाद नावाचे जे उत्तर प्रदेशमधले एक नेते आहेत, ते एकटेच खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांनी या आंदोलनाला अत्यंत समोर येऊन पाठिंबा दिला. त्यांना कोणालाही उत्तरं द्यायची नाही आहेत. त्यांना राजकीय भवितव्यात काही काँग्रेसला ज्याप्रमाणे वाटतं की उद्या कॉक्रोच जनता पार्टी जर आपल्यापेक्षा लोकप्रिय ठरली तर काय, तसं चंद्रशेखर यांना वाटत नव्हतं. त्यांना रावण या नावाने ओळखलं जायचं. त्यांचे कार्यकर्ते या आंदोलनात फार मोठ्या प्रमाणात आले आणि अभिजित दिपके आणि चंद्रशेखर यांच्यामुळे जो आंबेडकरी तरुण आहे, ज्याच्यापर्यंत संघ परिवारांनी उजव्यांनी केलेलं काम अजून मोठ्या प्रमाणात पोचलेलं नाही, नरेटिव्हच्या लढाईमध्ये अदरिंगचा जो भाग आहे त्यात त्याला दूरचं मानलं गेलं. त्यामुळे काय झालं, या सगळ्या प्रकरणांमध्ये जेनझींचा आक्रोश वाढत गेला आणि सरकार त्याला उत्तर द्यायला काहीशा उशिरानं मैदानात उतरली. खरं तर सरकारने समजून घ्यायला हवं आणि आता ते समजूनही घेत आहेत. त्यांना पर्यायही नाही आहे, पण त्यात ममत्व दाखवायचा प्रयत्न आहे की तुम्ही आमचेच आहात, आम्ही तुमच्याशी डायलॉग करायला तयार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री ज्याप्रमाणे सलग 2-3 दिवस व्हिडिओज केले आणि इंस्टाग्रामवर जाऊन मित्रांना माय फ्रेंड्स नावाने संबोधलं, तिथे कुठेतरी या देशातला स्वर बदलतोय, सूर बदलतोय, भावना बदलतायत हे लक्षात घेण्याचा प्रयत्न केला गेला. आणि भारतात गेल्या 10 ते 12 वर्षांमध्ये ते आणि आपण ही इतकी कंपार्टमेंट झालेली आहेत की आपण आपल्या घरच्या ग्रुप्सवर पण पाहू, व्हॉट्सअप ग्रुप्सवर 2 गट पडत असतात. कोणी मोदी समर्थक असतात, कोणी मोदी विरोधक असतात. हे त्यांना अंधभक्त म्हणतात, ते त्यांना तुम्हाला देशाच्या प्रगतीशी काही नातं नाही आहे म्हणतात. ही जी सगळी वातावरण निर्मिती झाली होती, त्या वातावरण निर्मितीचा देखील या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात लाभ झाला आणि कुठेतरी या सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या आम्हाला मान्य नाहीत, आमचं म्हणणं ऐकून घ्या, हे सांगायचा प्रयत्न झाला. मॅडम, आता कॉक्रोच जनता पार्टीच्या निमित्ताने सगळे जेनझी रस्त्यावर उतरले. पण सुरुवातीला सांगितलं की बाबा फॉलोअर्स आहेत, पण ॲक्च्युली रस्त्यावर कमी लोक आहेत. पण नंतरच्या काळामध्ये सगळीच जण त्या रस्त्यावर आले. पण ही घटना आहे की हा खरा आक्रोश आहे असं वाटतो? मला असं वाटतं की या घटनेच्या निमित्ताने आक्रोशाला मिळालेली ती वाट आहे. ओके. कसं आहे ॲक्च्युली की म्हणजे नीट परीक्षा, जेई परीक्षा, इवन महाराष्ट्रात सतत चर्चेत असलेल्या MPSCच्या परीक्षा, काय झालंय की लोकशाहीमध्ये व्यवस्था आपण मान्य केल्यानंतर त्याच्यामध्ये एखादा निर्णय पटला नाही तर उत्तर देण्यासाठी आंदोलनं करणं हे स्वाभाविक आहे. आणि या लोकशाहीत मिळणाऱ्या संधी या अत्यंत कमी झालेल्या आहेत, कारण आपली लोकसंख्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली आणि त्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं सरकारला काही शक्य झालं नाही. मग आज जर मेडिकलच्या जागा 400 आहेत तर ते देण्यासाठी 4 लाख मुलं अभ्यास करतात. या 4 लाख मुलांच्या पालकांनाही असं वाटतंय की शिक्षण आपल्या मुलाचं नशीब बदलू शकेल. आपल्याला जे मिळालं नाही ते आपल्याला मुलाला मिळावं, मुलीला मिळावं असं असेल तर त्यासाठी शिक्षणाची कास धरणं आवश्यक आहे. त्यामुळे ठिकठिकाणी कोचिंग क्लासेस, ठिकठिकाणी या स्पर्धेत उतरून मला विजयी व्हायचंय अशी भावना ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तेवढ्या अपॉर्च्युनिटीज निर्माण न झाल्यामुळे त्यांनी येणारी हताशता पण मोठ्या प्रमाणात वाढली आहे. म्हणून अभिजित दिपके यांनी केलेलं आंदोलन आणि आवाहन, या घटनेमुळे लोकांच्या मनात जो प्रक्षोभ होता तो प्रक्षोभ व्यक्त करायला जागा मिळाली. आपण गेल्या 3-4 महिन्याचे ट्रॅक्शन जर पाहिली किंवा ज्याला आपण आपल्या म्हणजे खरं तर तुम्हा लोकांच्या तरुण पिढीच्या भाषेमध्ये अल्गोरिदम म्हणतो, तो अल्गोरिदम कुठेच आनंदाचा गेल्या काही दिवसात नव्हताच. की कुठेतरी हरमुज मध्ये भांडण होत आहे, ज्या भांडणाचा आपल्याशी काहीही संबंध नाही. त्या भांडणामुळे किमती वाढतायत,
लोकसंख्या इतकी जास्त आहे की लोकांना रोजगार निर्मितीमध्ये कसा हातभार लावायला समोर आणायचं सरकार करू शकत नाही आहे. अशा वेळेला कुठेतरी समाधान मिळवणारं काहीच नव्हतं. त्यामुळे या सगळ्या ज्या तणावाचा जो भाग होता तो जंतर मंतरवर समोर लक्षात आला. ओके. आणि अभिजित तिपके यांनी हाक दिल्याबरोबर नंतरच्या काळामध्ये ज्यांना नीटमध्ये कुठेतरी जागा मिळाली नव्हती, एकेका मार्कांनी ज्याची ऍडमिशन गेली होती किंवा खूप अभ्यास केला होता पण संधी मिळाली नव्हती, अशा सगळ्याच लोकांचं त्यांना समर्थन मिळत गेलं. आणि या घटनेच्या निमित्ताने जनतेच्या मनात दाटलेला क्षोभ उफाळून वर आला. आता ही जी जनजागृती सुरू झालेली आहे, म्हणजे आजच राज ठाकरेंनी सांगितलं ही तर सुरुवात आहे. खूप सारा विरोधी पक्ष असल्यामुळे कदाचित ती लोक हे बोलू शकतात, पण हे मतांच्या पेटीमध्ये ह्याचं रूपांतर होईल असं तुम्हाला वाटतंय का? एकतर आपण लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय जनता पक्ष या आंदोलनाची तीव्रता समजून घेण्यात जरी कमी झाला असला किंवा कमी ठरला असला तरी या पक्षाची इलेक्शन मशिनरी अत्यंत मोठी आहे. ओके. 50 प्रमुख, त्यानंतर शक्ती केंद्र, अशा सगळ्या गोष्टी लोकांशी संपर्क साधून त्यांना सत्तेचे लाभार्थी करण्यात, त्यांच्यात हिंदुत्ववादी राष्ट्रप्रेमाचं बीज रोवण्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेलं आहे. आपण जर बाकीच्या राजकीय पक्षांची अवस्था पाहिली तर त्यांच्याकडे अशा प्रकारची यंत्रणा कोणाहीकडे फारशी दिसत नाही. बिहारमध्ये ज्या जनसुराज्य पक्षाच्या प्रशांत किशोरांना नाकारलं गेलं ते या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पोटनिवडणुकीत निवडून आले, कारण ते शिकले सवरलेले आहे, हुशार चेहरा आहे, जनसुराज्याची यंत्रणा आहे. अशा जमेच्या बाजू त्यांच्यासाठी भरपूर होत्या. बाकी महाराष्ट्रातल्या विरोधकांकडे अशा जमेच्या बाजू आहेत का, तर याचं उत्तर बऱ्यापैकी नाही येत आहे. राज ठाकरे खरं तर महाराष्ट्रातल्या तरुणाईला एका वेळेला आवडलेलं नेतृत्व होतं. बरोबर. जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या पटलावर मोदी यांचा उदय व्हायचा होता त्यावेळेला राज ठाकरे यांनी प्रचंड मोठी मतं घेतली आणि पदार्पणातच 10 पेक्षा आमदार त्यांचे निवडून आले. त्यांनी खासदारकीच्या निवडणुकीत जी मतं घेतली त्यामुळे शिवसेनेचा एकही मराठी माणूस त्यावेळेला निवडून येऊ शकला नाही. पण हा सगळा जो बोलण्यातला जोर असतो किंवा बोलण्यातला विचार असतो, जोर म्हणा अन्याय ठरेल, बरोबर. त्याच्यासाठी जी पक्षाची यंत्रणा उभी करायची असते ती भारतीय जनता पक्ष वगळता गेल्या काही वर्षांमध्ये कोणीही उभी केली नाही. अर्थात ही यंत्रणा नसतानाही लोकसभेमध्ये विजय मिळाला, कारण शक्ती एकत्र आल्या, काँग्रेस एकत्र आली, शिवसेना बरोबर होती, शरद पवारांचा पक्ष बरोबर होता. त्यामुळे पर्याय म्हणून जो कोणी समोर येईल त्याच्यात शक्ती असेल, त्याच्यात बळ असेल तर लोक त्याचा विचार करू शकतात, हे निश्चित झालं. पण आत्ता या आंदोलनाच्या निमित्ताने जी घुसळण होतीये किंवा राज ठाकरे जे बोलतायत, राज ठाकरे कित्येकदा खूप महत्वाचं बोलतात. टोल नाक्याबद्दलची विधानं असतील, बेरोजगारीबद्दलची विधानं असतील, त्याचे परिणाम दिसण्यासाठी जी संघटना सक्रिय राहावी लागते ती संघटना गेल्या काही वर्षात त्यांची राहिली नाही. उद्धव ठाकरेंची संघटना मुंबई महानगरपालिकेच्या मराठी बहुल भागात सक्रिय आहे, तिथे त्यांना यश पण मिळालं. पण भारतीय जनता पक्ष जो जनतेच्या आकांक्षांची अचूक ओळख ठेवतो, यावेळेला त्यांची मोठी चूक झाली. पण लोकांना काय हवंय याचा अभ्यास करत तशी डिझाईन्स तयार करणं, सतत लोकांनी अवेलेबल असणं, यामुळे त्यांना या सगळ्या आंदोलनाचा कितपत फटका बसेल हे म्हणणं आत्ता तरी खूप धारिष्ट्याचं ठरणार आहे. राहुल गांधी पण लोकप्रिय होत आहेत, 100 जागांवर पोचले ते मागच्या लोकसभा निवडणुकीत. मोदी तेवढे जिंकू शकले नव्हते, 272 पण गाठलं नव्हतं 400 जागा जिंकण्याची गोष्टी करणाऱ्यांनी. पण राहुल गांधी अचानक कुठे जातात, ते 24/7 राजकारणी आहेत का, याचं उत्तर जनतेला अजून मिळालेलं नव्हतं. जनता खूप वैतागली तर जनतेला मोदी नको असतील, त्यांच्या जागी दुसरा नेता चालणारच आहे. पण त्यासाठीची संघटनात्मक बांधणी, त्यासाठीचं सातत्य आणि त्यासाठीची नेतृत्वाची तयारी येत्या 3 वर्षात विरोधी पक्ष करू शकतायत का हे बघणं महत्वाचं आहे. भारतीय जनता पक्ष कोर्स करेक्शन अत्यंत उत्तमरित्या करतो.
गेल्या काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा भारतीय जनता पक्षाचं काही खरं नाही असं मानलं जात होतं. त्यावेळेला 2 ते 3 दिवसात अमित शहा ठिकठिकाणी गेले आणि त्यांनी त्या त्या राज्यांमध्ये जाऊन युतीच्या चर्चा सफल करून दाखवल्या. मातोश्रीवर पण तेव्हा ते गेले होते. या प्रकारची जी भारतीय जनता पक्षाची क्षमता हे करायची, ऍक्टिव्ह करायची पद्धत आहे किंवा उत्तर देण्याची त्यांची जी तत्परता आहे, ती आंदोलनात दिसली नाही. पण ती संपली आहे का, तर आत्ताच त्याचं उत्तर देणं अत्यंत कठीण आहे. हे आंदोलन अशा वेळेला झालंय की ज्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जायला 3 वर्ष आहेत. अल्पमतातलं सरकार आहे, मला मान्य आहे. चंद्रबाबू नायडू यांना कोणतीही घाई नाही निवडणुकीची. त्यांना त्यांच्या राज्याला जे हवंय ते मिळतंय. एकनाथ शिंदेकडे जास्त खासदार आहेत, ते पण भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर खुश आहेत, काही आशा ठेवून आहेत. त्यामुळे सरकारला धोका नाही. म्हणून आपण असं जर लक्षात घेतलं की या सरकारला 3 वर्ष आहेत कोर्स करेक्शनसाठी, तर ते करू शकतात का कोर्स करेक्शन, हे बघणं खूप महत्वाचं ठरणार आहे. काय होतं, एखादा पक्ष जेव्हा हत्तीसारखा मोठा होतो तेव्हा त्या हत्तीला बदलायला किंवा टर्न घ्यायला वेळ लागतो. जे चीन आणि भारताबाबत म्हणतात की ड्रॅगन आणि एलिफंट. एलिफंट हळूहळू गजगतीने जातो पण खूप मोठं काहीतरी करतो. पण ती गजगती जर खूपच मंद राहिली तर काय होईल, हा आज भारतीय जनता पक्षासमोर आलेला प्रश्न आहे. आणि तो मोदींचा देशाच्या राजकारणात उदय झाल्यानंतर पहिल्यांदाच आलेला मुद्दा आहे. अर्थात या पक्षाचे जे काय तंत्र आणि मंत्र बघणारे नेते आहेत ते फार शांत बसतील असं मला वाटत नाही. ते निश्चितपणे काहीतरी पक्ष नवीन पद्धतीने समोर आणायचा प्रयत्न करतील. पण या फास्ट फूड जनरेशनला आणि फास्ट फूड मेंटॅलिटीला हे जर नको असेल तर पर्याय नसला तरी सरकार बदलतात. आपण बघितलेलं आहे ते. त्यामुळे मला असं वाटतंय की या आंदोलनामुळे भारतीय राजकारण एका अत्यंत वेगळ्या टप्प्यावर येऊन उभं राहिलंय. हा चौक आहे, क्रॉस रोड्स आहे. इथून कुठे जाईल पुढे ते, म्हणजे निवडणुकीचं राजकारण हे बघण्यात आज अनेकांना खूप रस आहे. तो परदेशी मंडळींना आहे, कारण महासत्ता होण्याच्या प्रयत्नातला जो देश आहे त्याचं काही बरं वाईट झालं तर ते दुसऱ्या महासत्तांना निश्चितपणे आवडू शकतं. त्यामुळे त्यांचं लक्ष असेल, भारत विरोधी गोष्टींचंही त्याकडे लक्ष असेल. आणि म्हणूनच या गोष्टींना उत्तरं देण्यामध्ये मोदींच्या आणि अमित शहाच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. बंगाल जे कठीण वाटत होतं जिंकणं, ते त्यांनी जिंकून दाखवलं. पण इतकं अनप्रेडिक्टेबल जग झालंय की त्या यशाचा आनंद साजरा करणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात अचानक तुम्ही झुरळं ठरवलेल्या लोकांनी आंदोलन करून दाखवलंय. शिवाय काय आहे, आज मला कोणत्याही राजकीय पक्षामध्ये तरुण नेतृत्व खूप मोठ्या प्रमाणात समोर येत आहे असं दिसत नाही. जे तरुण नेते आहेत ते वाईट आहेत असं मला अजिबात म्हणायचं नाही. पण ते आयदर त्यांच्या पैतृक वारशामुळे किंवा घराणेशाहीमुळे संधी मिळून समोर आलेले आहेत. मला वाटणारा आपला नेता या समाजात अजून तरी फार मोठ्या प्रमाणात कोणी आलेला नाही. तो अभिजित बिपके असू शकेल का, तो सौरव दास असू शकेल का, तो रांका असू शकेल का, तो नेहा बोरा असू शकेल का, असे प्रश्न या आंदोलनाने निश्चित निर्माण केलेले आहेत. आणि त्याची दखल घेणं आता प्रत्येकाला भाग झालंय. तुम्ही खूप चांगला मुद्दा मांडलात की मला एक गोष्ट जाणवली ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये की अमित ठाकरे ह्यांनी जाताना सुरुवातीला सांगितलं की मी दिपकेंना सपोर्ट देणार नाहीये, पण तिकडे सोनम वांगचूक न भेटल्यामुळे दिपकेंना भेटावं लागलं आणि उद्या जाऊन ते आंदोलन मोठं झालं आणि दिपकेंना अप्रत्यक्षेने सामोरे गेले. किंवा रोहित पवार आहेत, आदित्य ठाकरे आहेत. ज्या पद्धतीने दिपकेंनी ज्या पद्धतीने आंदोलन उभं केलं आणि त्याला ड्राईव्ह केलं, तसं मुंबईमध्ये फक्त एक ते त्यांनी जे शिवाजी पार्कला केलं आणि तेवढंच झालं. तर मला विचारायचं की क्रिकेटमध्ये जसे एक रूम असतो, म्हणजे बॉलर चांगला असेल तर खेळायला खूप कठीण असतं, पिच कठीण असतं, पण कधी एखादी क्षण असा येतो की त्या टायमाला एखादा बॅट्समॅन खेळायला, मग पुढचे जे बॅट्समॅन असते चांगले खेळायला लागतात. तर कुठेतरी मला याच्यातून एक गोष्ट कळली. दुसऱ्या दिवशी लगेच मोदींनी लगेच त्यांनी आपलं स्विच केलं आणि इन्स्टावर आले.
भले ते त्याच्यावर ट्रोल झाले, पण त्यानंतर ते बॅकला गेले, मग इन्स्टा कसं काय शिकले. मोहन भागवतासारख्यांनी लगेच एवढ्या विद्यार्थ्यांची जेनझीची संवाद साधला. म्हणजेच पटापट जेवढी यंत्रणाच काय, पण त्या तुलनेमध्ये ही तरुण मंडळी तर नाहीच, पण उद्धव ठाकरे, राज ठाकरे त्या आंदोलनानंतर पुढे काहीतरी एक यंत्रणा दिसेल. बरं, आप आणि काँग्रेसमध्ये कुठल्याही पद्धतीचा आम्हाला म्हणजे विरोधकांनी एवढी स्पेस मिळालेली असताना सुद्धा तेवढं ॲग्रेशन का दिसत नाही, की त्यांना जेनझीचं त्या आनंदातच ते आहेत की आता काहीतरी पुढे होईल आणि गोष्ट घडेल. कसं असतं की विरोधी पक्षांना वाईट वाटेल आपण जर म्हटलं की आयत्या बिळावर नागोबासारखं झालं. ते फक्त महाराष्ट्रातल्याच नेत्यांचं झालं असं असं अजिबात नाही, नाही. बरोबर. तर राहुल गांधींचंही बरोबर. थोड्याफार प्रमाणात राहुल झालं. गांधी गेले पण नव्हते राहुल सुरुवातीला. गांधी सुरुवातीला गेले पण नव्हते किंवा आपल्याला पर्याय म्हणून हे उभं राहील का अशी शंका त्यांच्या बरोबर. मनात होती. पहिली 5 वर्ष 14 नंतरची विरोधकांना का दाबलं गेलं तर त्यांच्या भरपूर फायली होत्या. सत्तेत असलेले पक्ष कुठेतरी कंत्राट देताना काहीतरी निर्णय घेताना जे काय 19-20 करत असतात त्याची कागदपत्र स्वतःजवळ ठेवणं, त्याचा उपयोग करणं हे मोदी शहांच्या भारतीय जनता पक्षाला मान्य होतं. त्यामुळे विरोधी पक्ष डोकं वर काढू शकले नाही. त्यांच्याकडे बॅगेज होतं काही गोष्टींचं. आता हे बॅगेज हळूहळू दूर पडायला जर लागलं असेल तर तुम्ही मोठे होऊ शकता. पण आज विरोधी पक्षांच्या सवयी जर आपण पाहिल्या तर या सवयी देखील ते पण एका राजकीय व्यवस्थेचे बेनिफिशियरी आहेत आणि एका अत्यंत लाभार्थी पदाला ज्याला आपण आजकाल अवतरण चिन्हातली नवीन उदाहरणं जेनझीजनी आणायला सुरुवात केलेली आहे. असे लाभार्थी आणि प्रिव्हिलेज्ड असलेले लोक रस्त्यावरच्या लोकांना आपले वाटतील का याबद्दल खूप मोठा प्रश्न आहे. त्यामुळे जसं सत्ताधाऱ्यांना रिइन्व्हेंट करायची संधी मिळालेली आहे, आंदोलनांनी दिली आहे, तसं विरोधी पक्षांनाही दिली आहे. जसं महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका अत्यंत मोठ्या उद्योगपतीबद्दल आक्षेप घेतले गेले की अदानी काय करतायत. या अदानींबद्दल नंतर काही बोललंच गेलं नाही. त्यामुळे विरोधी पक्षांना जी विश्वासार्हता कमवावी लागणार आहे त्यांच्या पार्ट्यांमध्ये ही लोक जातात पण सगळ्या, म्हणजे म्हणजे त्यांच्या संदर्भात असणार. म्हणजे कंबोज सारख्या व्यक्तिमत्वाच्या पार्टीमध्ये हो. जर आदित्य ठाकरे जाणार असतील आणि मनोज कंबोज हे देवेंद्र फडणवीसांचे आहेत, तर मग ती विश्वासार्हता थोडीशी कमी होते ना मॅम. हो, मोहित कंबोज यांनी जर बोलवलं तर तिथे जायचं का हा प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण तुम्ही जेव्हा राजकारण करता तेव्हा मात्र असं व्यक्तिगत ठेवून चालत नाही. गेल्या कित्येक वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस सांगायचे की ते कधीही कोणत्याही राजकीय सत्ताधाऱ्याच्या दालनात जात नाही. त्यांचा जो मतदारसंघ होता नागपूरचा तिथे सर्वाधिक निधी मिळायचा, पण ते कोणाही नेत्याकडे सत्तेच्या दालनात आपली फाईल घेऊन जायचे नाहीत. त्यामुळे विरोधक जो असतो तो जेन्युइन असावा लागतो. तो चेहरा तसा जेन्युइन आहे का याबाबत लोकांच्या मनात शंका निर्माण करण्यात सत्ताचे सत्ताधारी यशस्वी होत आहेत. आणि ठीक आहे, मोहित कंबोजांकडे गेले, मान्य आहे की आदित्य ठाकरे गेले, आदित्य ठाकरे उत्तम बोलतात, साऊथ मुंबईतल्या क्राऊडला त्यांचं आकर्षण आहे, ते केवळ तिथेच नाही बाकीही लोकांशी बोलतात. पण ते महाराष्ट्राचा दौरा करतात का? त्यांनी जरूर दौरा करावा. अमित ठाकरे तर बिचारे पदार्पणातच अपयशी ठरले, पण त्याचं वाईट न वाटता ते फिरतात. भाषण करता करता थपकावं लागलं तर ते प्रांजळपणे म्हणतात की मला भाषणाची सवय नाही आहे. असा प्रांजळपणा या नव्या पिढीला आवडतो. पण या नव्या पिढीला जर आहेरेमधले कोणी लोकच नको असतील तर मग वेगळे प्रश्न निर्माण होऊ शकतात. रोहित पवार खूप फिरतात, पण रोहित पवार हे महाराष्ट्रातल्या प्रत्येकच प्रश्नावर जर बोलायला लागले तर मग ते जनतेला आता ताबडतोब आवडतं का? मग त्यांना असं वाटतं की त्यांच्या प्रामाणिकपणाला आपण काहीतरी पदावर पोचायची इच्छा लागलेली आहे का? त्यामुळे विरोधी पक्षांनी सर्वात आधी काय करायची गरज आहे तर स्वतःला रिइन्व्हेंट करताना आपण अत्यंत प्रामाणिक आहोत हे सांगायची गरज आहे. अभिजित दिपकेचं का कौतुक झालं? कारण त्याच्याकडे काही बॅगेज नाही. केजरीवालांचं त्या काळात का कौतुक होत होतं? कारण त्यांना या देशाच्या व्यवस्थेत काहीतरी बदल घडवायचा होता. असे बदल घडवणारे जेन्युइन चेहरे आज प्रत्येक राजकीय पक्षाची गरज आहे. ती सत्ताधाऱ्यांची पण आहे. पण माझा राजकीय वारसा मी जर माझ्या मुलाकडे किंवा मुलीकडे देणार असीन
तर तो जनतेला आत्ता या क्षणी पटेल का हे सांगणं सध्या तरी कठीण आहे. या आंदोलनांनी व्याकरणच बदललंय. या आंदोलनांनी एक छोटा छोटा माणूस मी नेता होऊ शकतोय, मी पण हे करू शकतोय. तुम्ही मगाशी क्रिकेटचं उदाहरण घेतलं. आता क्रिकेटमध्ये सहवागही लागतो, गांगुलीही लागतो, सचिन तेंडुलकरही लागतो आणि प्रत्येकाचं वेगवेगळ्या स्तरावर कौतुक होत असतं. तसं जेव्हा मी फुटबॉलची भाषा वापरीन की जेव्हा तुमच्याकडे मेसी किंवा पोग्बा नाही आहे त्यावेळेला तुम्हाला स्पेनच्या टीमसारखं सांघिक भावना असावी लागते. मग ती सांघिक भावना नसताना तुम्ही जर एका विशिष्टच माणसाला हा माझा मेसी आहेच कारण तो मेस्सीचा मुलगा आहे, कारण ती मेस्सीची मुलगी आहे, अशा पद्धतीने समोर आणत असाल तर सध्याच्या जनतेला ते कितपत मान्य असेल याच्याबद्दल माझ्या मनात प्रश्न आहे. हे आंदोलन संपल्यानंतर दिपके म्हणाले की एका व्यक्तीला मोठं करू नका. हे खूप इन्व्हर्टेड कॉमात गेले. तिनेच एकाला मोठं केलं म्हणून आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तर तुम्हाला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये हे व्यक्तिपूजा करणं जो प्रकार आहे म्हणजे अब की बार मोदी सरकार पेक्षा अब की बार भाजप सरकार इथपर्यंत हा प्रवास होईल? हो, मला या संदर्भात VS नायपॉल नावाचे खूप मोठे लेखक होते जे भारताकडे वेगवेगळ्या दृष्टीने पाहायचे. त्यांनी एक लिहिलं होतं की भारत हे मिलियन म्युटिनीज नाव. म्हणजे जसं भारताची लोकसंख्या प्रचंड मोठी आहे, संसाधनांवर त्याचा ताण येईल अशा पद्धतीने जसा विचार केला जायचा. सर विद्या नायपॉल यांचं मत होतं की नाही, या प्रत्येक माणसामध्ये एक क्षमता आहे, पण त्या क्षमतेच्या माणसाला आता एक नेता नको आहे, त्याला कुठेतरी कलेक्टिव्ह लिडरशिप हवी आहे. ती दिपके देऊ शकतील का याबाबतही मला शंका आहे. कारण एखाद्या गोष्टीला नीटच्या परीक्षेचा पेपर फुटला म्हणून जे यश मिळालं ते वारंवार रिपीट होईल का हे सांगता येत नाही. बरोबर. पण दिपके अजूनही जनतेची भाषा बोलतायत. ते अजूनही सांगतायत की असं कोणी एक नेता नसू शकेल, तर प्रत्येकाच्या म्हणण्याला एक संधी द्यावी लागेल. गेल्या काही वर्षांमध्ये मोदी त्यांच्या सहकाऱ्यांचंही ऐकत नाही हा विचार पसरवण्यामध्ये त्यांचे विरोधक यशस्वी झाले आहेत. ओके. खरं तर मोदींनी गेल्या 12 वर्षामध्ये या देशात बरेच बदल करायचा प्रयत्न केला. विशेषतः जे दलालांचं मधलं राजकारण होतं ते पूर्णपणे बंद करत डायरेक्ट बेनिफिट जेव्हा जनतेला मिळायला लागले तेव्हा जनतेला कुठेतरी एक दिलासा मिळाला होता. उलट मोदींकडून भारतातल्या मध्यम वर्गाची प्रचंड अपेक्षा होती. न खाऊंगा न खाने दूंगा म्हणणारा हा माणूस होता. ते खात नसतील पण ते खाऊ देतात असा एक जो समज निर्माण झालाय त्याचंही ट्रॅक्शन या आंदोलनाला मिळालं. त्यामुळे येणाऱ्या पिढ्यांमध्ये नव्या नेत्यांनी अत्यंत उत्तमरित्या आपण जनतेची नाडी समजून घेतो याकडे लक्ष देणं आवश्यक होणार आहे. कदाचित तो यशाचा मंत्र असू शकेल. उद्या समजा कॉक्रोच पार्टीच्या निमित्ताने एक पक्ष उभा राहिला तर तुम्हाला असं वाटतंय का मॅडम की लोक ह्याला स्वीकारतील लगेच? कारण जसं आपला स्वीकारलं दिल्लीमध्ये, कारण की आता ते सांगत नाही पक्ष काढणार आहे पण कदाचित ते त्या निमित्ताने त्याने काय स्लोगन दिलंय की मी पूर्ण देशभर फिरणार आहे, त्यातून एक अंदाज काढतील ते आणि नंतर मग त्यातून आपल्याला एकंदरीत अंदाज घेऊन आपल्याला किती सपोर्ट आहे बघूनच हे एकंदरीत दिसतंय त्यांच्या मॅनेजमेंटच्या कॅल्क्युलेशनने. तर लोकांना स्वीकारतील असं वाटतं? मला मुळातच कॉक्रोच जनता पार्टी राजकीय पक्ष म्हणून समोर येईल असं वाटत नाही. ओके. ते कुठेतरी आपमधून बाहेर पडलेले एकेकाळचे आपचे समर्थक लोक आहेत. ओके. बाहेर पडलेपेक्षाही आपचे बॅकरूम बॉईज होते ते. त्यामुळे एखाद्या आंदोलनातून समोर आलेला राजकीय पक्ष हा कितपत यशस्वी होऊ शकतो याची आपच्या प्रयोगानंतरची त्यांच्याकडे उत्तर आहेत. ती उत्तरं नकारार्थी आहेत. अशा वेळेला ज्याप्रमाणे एक नॉनस्टेट मशीन असते, नॉनस्टेट मशीन सारखं ते देशातल्या जनतेच्या आंदोलनाला एकत्र करायचा प्रयत्न करतील आणि त्याचे लाभ ज्याला मिळतील त्याला मिळतील अशा प्रकारचं स्वरूप सध्या तरी ठेवतील असं वाटतंय. रांका हा त्यांच्यातला जो युवक आहे, जो IITian आहे, तो अत्यंत हुशारीने सगळ्या गोष्टी बघत असतो. त्यामुळे आत्ताच राजकारणात येणं शक्य आहे का याची कॅल्क्युलेशन्स त्यांनी मांडलेली असतील. 25% झेन्झी, म्हणजे झेन्झी आणि अल्फा धरून यातले काही लोक जर कॉक्रोच जनता पार्टीला मतदान करणार असतील
तर कॉक्रोच जनता पार्टी कुठेतरी स्वतःचा रोल प्ले तर करेल, पण त्यामुळे सत्ता पालट होणार नाही. त्यामुळे कुठेतरी मोमेंटम निर्माण करायचा. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे लोकसभेमध्ये निर्भय बनोसारखं आंदोलन झालं, त्याप्रमाणे सध्या तरी मला असं वाटतंय कॉक्रोच जनता पार्टीची रणनीती राहील. ते सरकारबद्दल प्रश्न उपस्थित करतील आणि या सरकारनं पुढच्या 3 वर्षांमध्ये जर त्यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी करून दाखवायचा प्रयत्न केला, तर लोक असंही म्हणू शकतील की यांनी आंदोलनातले काही मुद्दे समोर आणले, आंदोलनं यांनी रूप दिलं, त्याला देशातल्या असंतोषाला वाचा दिली, पण या असंतोषाला उत्तर देण्याची क्षमता मात्र यांच्यात अजून यायची आहे. तरुणांची आंदोलनं यशस्वी झाली राजकीय पक्ष म्हणून. आसाम गण परिषदेचं उदाहरण आहे, पण त्यावेळेला एक जनमताचा रेटा फार मोठा होता. मोदींची राजवट लोकांना तितकी ऑप्रेसिव्ह वाटते का? एक वर्ग आहे ज्याला मोदी नको आहेत, ज्याला मोदी दमनकारी वाटतायत, पण दुसरा वर्ग असाही आहे जो मोदींच्या कार्यकाळात झालेल्या काही गोष्टींमुळे अजूनही स्तिमित झालेला आहे. भारत प्रगती करतोय असं त्याला वाटतंय. तो केवळ आंदोलनापुरताच नाराज होता की त्याला सरकार बदलायचीच इच्छा आहे, याच्यावर पुढची गणितं अवलंबून असतील. आत्ता लोकसभेत काय होईल किंवा निवडणुकीत काय होईल हे सांगणं खूप कठीण आहे. बाकीपूर या विधानसभा मतदारसंघामध्ये नितीन नवीन जे भाजपचे नवीन अध्यक्ष आहेत, त्यांच्या परंपरागत मतदारसंघात प्रशांत किशोर यशस्वी झाले आहेत. कौतुकास्पद यश आहे. पण हा जनसुराज्य पक्ष येणाऱ्या विधानसभेतही तेवढंच यश मिळवू शकेल का? कारण मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना तेवढं यश मिळालेलं नव्हतं. त्यामुळे समाजात जे घटक काम करत राहतील आणि जे काय चरवीत चरवण होत राहील त्याच्याकडे बघावं लागेल. फक्त मोदी हे देशाचे एकमेव नेते आहेत या समजाला मात्र या आंदोलनांनी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितींनी छेद देण्याचा प्रयत्न केलाय आणि तो यशस्वी झालाय असं आत्ताचं चित्र आहे. मोदींसारख्या नेत्याची कमबॅकची कपॅसिटी ट्रिमेंडस असू शकते, जशी इंदिरा गांधींची होती की जेव्हा त्यांचं सरकार पडलं तेव्हा आपापसातल्या मतभेदामुळे जेव्हा जनता सरकार चालू शकलं नाही त्या काळामध्ये त्यांनी स्वतःला रिएस्टॅब्लिश करायचा प्रयत्न केला. आता एक फॉरेन फंडिंग बद्दलचं विधेयक आहे, ते उद्या परवा येईल का मला माहिती नाही, पण त्या निमित्ताने अमित शहानी चर्चच्या सगळ्या लोकांशी संवाद साधणं सुरू केलेलं आहे. त्यामुळे कमबॅकची जी पॉवर असते या दोघांची ती किती आहे हे आपल्याला बघावं लागेल. आत्ताच त्यांना राईट ऑफ करणं थोडंसं धाडसाचं ठरणार आहे. पण असं ऐकलंय मी की साधारणपणे जेव्हा हे आंदोलन झालं तर भाजपमध्ये म्हणजे आतमधल्या आतमध्येच खूप सारे गटांचं एकमेकाला भांडणं चालू आहेत आणि त्यातून ही गोष्ट वाढत गेलेली आहे. म्हणजे खूप सारे आमदार आणि खासदार घरातल्या घरात पण आपल्या मुलांना थांबवू शकत नव्हते या आंदोलनापासून. म्हणजे तुम्हाला असं वाटतं काय अंतर्गतच त्यांचे विरोधक जास्त तयार झालेत आता? या डिसेंटला त्यांच्या घरातनंही बळ मिळालं होतं, मुलांना मान्य होत नव्हतं. ओडिसाच्या एक खासदार आहेत, त्यांची मुलगी तिथे जाऊन आंदोलनात सहभागी झाली होती, तिने प्लॅकार्ड घेतलं होतं. पण भारतीय जनता पक्षात खूप टोकाची भांडणं आहेत, याच्यावर माझा विश्वास नाही. ओके. एक तर मोदी आणि शहा यांचं नेतृत्व अत्यंत चिरेबंदी आहे. त्यांच्या समोर बोलायचं, वेगळं मत व्यक्त करायची हिंमतही कित्येक बड्या नेत्यांमध्ये नाही आहे असं म्हणतात. आणि मुळातच भारतीय जनता पक्ष हा वेगाने काँग्रेस सारखा होतोय का? तर हो, त्याचं काँग्रेसीकरण होतच आहे, पण इतका लोकशाहीवादी पक्ष झालेला आहे आणि कोणतीही मतं व्यक्त करतायत असं मला अजून तरी वाटत नाही. मोदींचा त्यांच्या पक्षावर अजूनही प्रचंड कंट्रोल आहे आणि पक्षात काय घडतंय, समाजात काय घडतंय हे शोधायची आपली कपॅसिटी हरवली तर नव्हती ना, याचा त्यांनीच गेल्या 2-3 दिवसात विचार केलेला दिसतोय. तो यशस्वी झालाय का? ते पुन्हा म्हणजे बॅक टू बेसिक्स झाले आहेत का? झालं गेलं विसरून जनता त्यांना माफ करणार आहे का? त्या प्रश्नाची उत्तरं वेगळी आहेत. पण मुळातच भारतीय जनता पक्षामध्ये इतकी टोकाला गेलेली अंतर्गत भांडणं आहेत असं मला आत्ता तरी वाटत नाही माहितीच्या आधारे. महाराष्ट्रामध्ये म्हणजे म्हटलं जातं की नरेंद्र मोदींनंतर देवेंद्र फडणवीस मुख्य पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत आणि
त्यांच्याकडे बऱ्यापैकी शिक्षण आहे, त्याच्यानंतर परराष्ट्र धोरण आहे, सगळ्याच गोष्टीमध्ये त्यांचं एक हुशारी दिसते. तर तुम्हाला असं वाटतं का की एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री बनवून 2029च्या रेसमध्ये कदाचित देवेंद्र फडणवीस स्वतःला पोर्ट्रे करतील, हा त्यातला एक विषय. दुसरा, अप्रत्यक्ष रीतीनं का होईना नितीन गडकरींचा हे सगळं डिझेल आणि पेट्रोल ह्या सगळ्या विषयाला घेऊन त्यांना मागे टाकलं गेलं आणि हे जाणीवपूर्वक सगळं बनवलं जात आहे असं वाटतंय का? आणि देवेंद्र फडणवीस केंद्रात जातील असं वाटतंय का? आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील का? एकतर आपण लक्षात घेतलं पाहिजे, आत्ता महाराष्ट्रातले जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस सोडून भारतीय जनता पक्षाकडे कोणतंही नाव नाही. ओके. मोदींना भारताला आर्थिक महासत्ता बनवायचं असेल तर त्यांना ग्रोथ इंजिन म्हणून महाराष्ट्राकडे बघावंच लागेल. ओके. त्यासाठी महाराष्ट्राने जे $1 ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न पाहिलंय ते प्रत्यक्षात आणावं लागेल. नोकरी, धंदे, रोजगार राज्याच्या सगळ्या भागात पसरतील याकडेही लक्ष द्यावं लागेल. हे करू शकणारा नेता आज भारतीय जनता पक्षाकडे नाही. दुसरं असं आहे की ज्या भारतीय जनता पक्षाला 137-140 जागा जिंकता आलेल्या आहेत, तो मला वाटत नाही की दुसऱ्या कोणत्या सहकारी पक्षाला मुख्यमंत्री पद देईल. बरोबर. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिलं गेलं, त्यांनी जे बंड घडवून आणलं ते अभूतपूर्व होतं. त्यावेळेला जागा कमी असल्या तरी त्यांना मुख्यमंत्री पदाचा मान दिला गेला, कारण त्यांनी बंड घडवलं नसतं तर ही सत्ता पालटच झाला नसता. शिवाय त्यातनं एक मदत करतो आम्ही, 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद आम्ही द्यायला तयार होतो, हाही एक संदेश दिला गेला. ठाकरेंच्या कार्यकर्त्याला आम्ही मुख्यमंत्री बसवलं, मुलाचं सोडून द्या, बसवलंही म्हणणं चूक आहे. त्यांना ते गुण असतील तर आम्हाला संधी दिली, हे भाजपला निश्चितपणे सांगायचं होतं. पण आज आपला पक्ष सोडून सहकारी पक्षाला ते मुख्यमंत्री करतील का? बिहार प्रमाणे नितीश कुमार सारखं इथेही होईल का? याबाबत शंका घेण्याची बरीच कारणं आहेत. कारण भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्र हा महत्वाचा आहे, याचं अर्थकारण महत्वाचं आहे आणि फडणवीसांसारखा नेता आहे हे कळतंय. दुसरं असं की महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला आपला कोणीतरी पंतप्रधान व्हावा हे कित्येक वर्षांपासून वाटतं. अशी माणसं पण आपण समोर आणली. यशवंतराव चव्हाणांकडे त्या पद्धतीने पाहायला जायचं, शरद पवारांकडे पाहिलं जायचं, प्रमोद महाजनांकडे बघितलं जायचं, नितीन गडकरींकडे पण बघितलं जायचं. पण महाराष्ट्राच्या राजकारणात तळपणारे हे नेते दिल्लीच्या सगळ्या सत्ताकारणात एकदम प्रभावी नव्हते, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. आता महाराष्ट्राला सर्वाधिक भारतरत्न मिळालेली आहे. हा बदलांचा देश आहे, हा पुरोगामी प्रांत आहे, म्हणून इथे पंतप्रधान पद मिळावं का? तर पंतप्रधान पद ज्याला मिळेल त्याला आनंद होणं स्वाभाविक आहे. आज तशी परिस्थिती देशात निर्माण झाली आहे का? याचं उत्तर नाही असं आहे. मोदीच मुळात आज लोकप्रिय आहेत आणि मोदींच्याच नेतृत्वात 29ची निवडणूक लढावी लागेल, त्यांनाच जनता प्रतिसाद देते की नाही हा मुळात प्रश्न आहे. तर मग त्यांना प्रतिसाद मिळणार आहे की नाही, ते निवडून येणार आहेत की नाही, असे प्रश्न ज्या वेळेला निर्माण झाले आहेत, ज्या वेळेला आपण बोलतो त्यावेळेला देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होतील का हा प्रश्नच मुळात गैरलागू आहे. त्यांच्यात बरेच गुण आहेत, त्यांच्यात मुख्यमंत्री पद त्यांनी सांभाळलंय, त्यामुळे पंतप्रधान होण्याची क्षमता आहे का याचं उत्तर नक्की असू शकेल किंवा आहे असंही आहे. पण हा थोडा प्रीमॅच्युअर प्रयत्न जर मराठी माणसांनी केला तर त्यात त्याचं नुकसान होऊन बसेल. मोदी समजा 29 साली जिंकलेच आणि काही काळांनी त्यांनी स्टेप डाऊन व्हायचं ठरवलं, तर अमित शहा यांचा देखील देशाच्या राजकारणावर प्रचंड कंट्रोल आहे. त्यांना मानणारे राज्यात नेते आहेत. योगींच्या उत्तर प्रदेशातल्या जागा मोठ्या आहेत, विधानसभेचा निकाल काय लागेल माहिती नाही. त्यामुळे हे दोघं आणि तिसरे देवेंद्र फडणवीस स्वतःच पंतप्रधान पदाची अपेक्षा आहे असं ज्यांच्याबद्दल म्हणतात ते हेमंत बिस्वा शर्मा असे अनेक नेते आहेत. मग ही लिस्ट कदाचित 6 पर्यंतही जाईल. पण मुळातच पुन्हा भारतीय जनता पक्ष खरंच निवडून येणार आहे का? डिलिमिटेशन बिलचं काय होणार आहे? असे अनेक प्रश्न असताना खरंच कोणी पंतप्रधान होईल का, देवेंद्र फडणवीस होतील का, याचं उत्तर सध्या तरी देणं योग्य नाही आहे, टू अर्ली. दुसरं असं की नितीन गडकरी हे खूप इनोव्हेशन्सची आवड असलेले नेते आहेत.
ते वेगळे आहेत. त्यांच्या इथेनॉल वापरण्याच्या आग्रहामुळे गाड्यांच्या मशीन्सवर परिणाम झाला वगैरे हे सध्या बाहेर येत आहे. पण ऑल्टरनेटिव्ह फ्युएल शोधायला हवं, हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. आता त्याचं प्रमाण काय असावं, ते इंजिन बिघडू नये यासाठी किती योग्य पद्धतीने वापरायला हवं, याच्याबद्दल अनेक तर्कवितर्क होऊ शकतात. पण मुळात एनर्जी क्रायसिस जेव्हा देशात निर्माण होतो, जगात निर्माण होतो, तेव्हा अशा काही पर्यायी गोष्टी शोधाव्या लागतात. आणि त्याबद्दल त्यांनी सातत्याने भाषा वापरली आहे. मुळात ते पेट्रोलियम मिनिस्टर नाही, ते त्यांच्या स्वभावामुळे, इनोव्हेटिव्ह आयडियाजमुळे वेगवेगळ्या गोष्टी मांडत राहतात. त्याचं समाजाने स्वागत करून ते खरंच योग्य आहे का आणि ॲप्लिकेबल आहे का याचा विचार करायला हवा. गडकरींना त्यामुळे कोणी कमी करतंय किंवा गडकरींच्या महत्वाकांक्षा त्यामुळे प्रत्यक्षात येऊ शकत नाही आहे असं म्हणणं देखील चुकीचं ठरणार आहे. आज देशासमोर इतके मोठे प्रश्न आहेत की मराठी माणसांनी पंतप्रधान व्हावं किंवा त्याचं नेतृत्व सर्वोच्च असावं हे तुम्हाला मला वाटणं स्वाभाविक आहे. पण देशाची परिस्थिती आज तशी नाही आहे. उलट मी म्हणेन की इनोव्हेशनचं या सरकारला बऱ्यापैकी आवड होती. त्या इनोव्हेशन्सला कशी गती देता येईल आणि ते केवळ म्हणजे क्रोनी कॅपिटलिस्ट नसेल, जो गडकरींवर आरोप झाला की काही कंपनीजला संधी उपलब्ध करून देणारं, तसं नसून त्यांनी एनर्जी एफिशियन्सी कशी येईल, ॲटॉमिक पॉवर आपण वापरू शकू का, पर्यायी मार्ग काय असू शकतील, जलवाहतूक असेल का, असे वेगवेगळे विषय हाताळायची गरज आहे. आपल्याकडे काय झालंय, प्रत्येक गोष्टीचं इतकं राजकीयीकरण होत आहे की नव्या संकल्पना त्यांचं इफ्स आणि बट्स किंवा फायदे तोटे याचा विचार न करता केवळ राजकीय हेतूंनीच तपासल्या जात आहेत. तसं झालं तर आपल्याला स्टॅग्नेशन येईल, आपण समोर जाऊ शकणार नाही. त्यामुळे मुळात गडकरींचं नेतृत्व या प्रश्नात फारसं न जाता त्यांच्या कल्पनांचा आपण इथे प्रत्यक्षात आत्मसात करू शकणारं वातावरण करू शकतो का, आणि करू शकत नसू तर त्यांनी त्या मांडल्या आहेत म्हणून त्या स्वीकारायला पाहिजे असं काही नाही आहे. पण जी डिबेट व्हायला पाहिजे आहे ती डिबेट महत्वाची आहे. ती मधल्या काळामध्ये संपली होती आणि एक लॉबी विशिष्ट पद्धतीने काम करते असं बोललं जात होतं. यामध्ये राहुल गांधी आणि प्रियांका गांधी ज्या पद्धतीने जंतर मंतरला गेले नव्हते आणि नंतर ते गेले, त्यांना लक्षात आलं की हे आंदोलन कदाचित आपचं नसून ते आपल्या सगळ्यांचं आहे आणि ते गेले. तर पण त्याच्यानंतर ज्या पद्धतीने राहुल गांधी प्रत्येक जेनझी बरोबर उभं राहून पत्रकार परिषद घेत आहेत, त्यांना लागलं का, त्यांच्या भूमिका मांडतायत, तर एवढंच पुरेसं आहे का की हे खूप बचकानं वाटतंय आणि ह्याची गरज आहे का? हे आता बचकांना नाही वाटत आहे. ओके. राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीने भारत शोध यात्रा घेतली, त्यांना काहीतरी या देशासाठी करायचं आहे किंवा त्यांच्या काहीतरी वेगळ्या कल्पना आहेत हे मान्य करायला हरकत नाही. मुळात भारत समजून घ्यायला त्या टप्प्यावर जायला हवं होतं का, त्याचं उत्तर नाही आहे. त्याच्या आधीच जाऊन यायला हवं होतं. पण तरी त्यांना काहीतरी समजून घ्यावंसं वाटतंय आणि काहीतरी करावंसं वाटतंय, हे महत्वाचं आहे. त्याला भारताच्या जनतेने प्रतिसाद पण दिला. कित्येक दिवसांनंतर 100 त्यांनी गाठली. पण जे मी मगाशी म्हणते की घराणेशाहीचं त्यांचं जे बॅगेज होतं, त्या बॅगेजमधनं बाहेर यायला त्यांना इतका वेळ लागला. आताही त्यांचं धोरण सातत्य असेल तर जनता त्यांच्याकडे पर्याय म्हणून बघेल. ते ज्या वेळेला खरगेंच्या घरातून निघाले आणि अचानक पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन करायला बसले, तो त्यांच्याबद्दल एक आशा निर्माण करणारा घटक निश्चित आहे. याला अनार्की पण आपण म्हणू शकतो की विरोधी पक्ष नेत्यांनी आंदोलनाची कडी भेदून किंवा सुरक्षा यंत्रणेला आव्हान देऊन पंतप्रधानांच्या घरी जाऊन बसणं, यामुळे साध्य काय होतं, तर तुम्हाला TRP मिळतो, तुम्हाला लिव्हरेज मिळतं, तुम्हाला ट्रॅक्शन मिळतं. त्यातून पुढे काय, या प्रश्नाचं उत्तर राहुल गांधींनी द्यायची आवश्यकता आहे. त्यांना अजिबात कोणी त्याज्य मानू नये, ते त्याच्या पलीकडचे आहेत, पण ते खूप गंभीर आहेत आणि पर्याय आहेत. हे खरंच आहे का हे बघायला पुन्हा काही दिवस वाट पाहावी लागेल. प्रियंका गांधी यांच्याबद्दल बोलताना मी असं म्हणेन, त्या पदार्पणातच ज्या पद्धतीने भाषणं देत आहेत ते चांगलं आहे. त्या लोकसभा अध्यक्षांना म्हणाल्या आप हसते नाही, त्या लोकसभा अध्यक्षांच्या कडे हे करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हणाल्या
की ठीक आहे, नेहरूंबद्दल जे जे बोलायचंय ते बोलून टाका. अशा पद्धतीचं एक नर्म प्रसंगातलं वातावरण आणि संवाद करायची पद्धत हे अतिशय महत्वाचं आहे. पण त्यामुळे लगेचच त्या देशाच्या केंद्रस्थानी येऊ शकतील का? तर गांधी घराण्याला विरोध करणारा किंवा या घराणेशाहीची ही एक प्रॉडक्ट आहे असं मानणाराही भारतात मोठा वर्ग आहे. त्या दोघांच्या नेतृत्वाची गुणवत्ता सुधारते आहे. खरं तर प्रियंका गांधी आत्ताच समोर आल्या, त्यामुळे त्यांचं नेतृत्व गुणवत्तापूर्ण हे आत्ता कळत आहे. त्याची कोणी रेवडी उडवू नये. पण त्याचबरोबर तेच आता देशाचं भविष्य आहेत का किंवा पर्याय आहेत का हे म्हणायला देखील सध्या वाट पाहावी लागणार आहे. आज सकाळी मस्त राज ठाकरे म्हणाले होते एका वाक्यामध्ये की उशीर झालाय, पण आम्हाला असं दिसतं की महाराष्ट्र देशामध्ये बऱ्याच गोष्टींना उशीर झालाय. म्हणजे एकत्र भाऊ येण्याला उशीर झाला, नरेंद्र मोदींनी जेनझीचं आंदोलन समजून घ्यायला उशीर झाला, म्हणजे आम्ही आमच्या टीमबरोबर बोलत असताना कोणाकोणाला कसा कसा उशीर झाला. म्हणजे असं दिसलं की विरोधी पक्षालाही खूप वेळ उशीर झालाय या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला, आंदोलकांना समजून घ्यायला ह्यांना उशीर झाला. तर तुम्हाला काय वाटतंय की खरंच भारताच्या राजकारणामध्ये म्हणजे आपण म्हणतो की जगाच्या जेव्हा आपण चीनचा विचार करतो, चीन या सगळ्यांच्या पल्ल्याड होऊन जाती धर्म आणि व्यवस्थेच्या पुढे निघून गेलाय आणि ज्या पद्धतीने टेक्नॉलॉजी आता त्यांच्याकडे आहे, आज अमेरिका देखील त्यांच्याकडे जाऊन बसतंय. तर ह्या एवढ्या लोकसंख्या असलेल्या देशामध्ये ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अजून गुंतून आपण पडलेलो आहोत. तर खरंच उशीर झाला असं वाटतंय. एकदा आपण चीनचं जेव्हा उदाहरण घेतो, भारताची जी व्यामिश्रता आहे, हेटेरोजिनिटी इंग्रजी शब्द वापरीन मी, ती चीनपेक्षा खूप वेगळी आहे. इथे लोकशाही आहे. चीनमध्ये एखाद्या गोष्टीची आज्ञावली आली की ती पालन करणारी राजकीय व्यवस्था आहे. बरोबर. आता ती राजकीय व्यवस्था कम्युनिझम मध्ये न अडकता त्यांनी विकासाचं एक वेगळं समाजवादी मॉडेल आणायचा. त्याला समाजवादी म्हणणंही योग्य नाही, ते साम्यवादी नाही, एक प्रोडक्शन इकॉनॉमी आणायचा प्रयत्न केला. ते भारतातल्या काही लोकशाही मूल्यांमुळे ज्याचा आपण आदर करायला पाहिजे, मला बोलायला मिळतंय आणि मत व्यक्त करायला मिळतंय, याची किंमत वेगळी आहे. बरोबर. त्यामुळे आपण चीनला काही गोष्टीत मागे टाकायला पाहिजेच, आधीच टाकायला हवं होतं किंवा बरोबरीत आणायला हवं होतं, हे मान्य आहे. पण मुळात ड्रॅगन आणि एलिफंट मगाशी आपण जे बोललो, किंवा चौकोन आणि वर्तुळ यांची तुलना करणं तसं कठीण आहे. भारतामध्ये जे धार्मिक वेगवेगळे गट आहेत, जे सामाजिक वेगवेगळे गट आहेत, आर्थिक उतरंडी आहेत, तशी आव्हानं चीन समोर नव्हती, ती भारतासमोर आहेत. आणि खरं तर म्हणजे मला या युगाचं वेगळेपण काय वाटतं, तर या युगाचं वेगळेपण टेक्नॉलॉजी आहे. ही टेक्नॉलॉजी मला आता या क्षणी अझरबैजानमध्ये काय चालू आहे ते दाखवू शकते, व्हाईट हाऊसच्या दिशेने काय चालू आहे हे दाखवू शकते. तर या टेक्नॉलॉजीचा अर्थ काय आहे, तर नाव यू कांट बी लेड बॅक. स्टॅग्नेशन तुम्हाला कुठल्याही स्तरावरचं असूच शकत नाही. आणि त्यामुळेच आंदोलनांना मिळणारा प्रतिसाद उशीर झाला त्याला की तुम्ही काहीतरी गमावून बसतात. त्यामुळे या युगाची जी धावपळ आहे किंवा या युगाच्या जीन्समध्ये आता धावपळ गेलेली आहे आणि रिस्पॉन्स टाइम हा ताबडतोब असायला हवा आहे, हे लक्षात येणं आवश्यक आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी जे काय दावे केले आहेत त्यात मी काही जात नाही, पण भारताने पाकिस्तानच्या अनेक ठिकाणांवर अत्यंत अचूक मारा केला, हे भारताचं यश होतं. पण ते अनाऊन्स कोणी करायचं हे ठरवण्यात जो वेळ गेला की पंतप्रधानांनी बोलायचं, परराष्ट्र मंत्रालयाने बोलायचं, संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी बोलायचं, ह्यात जो काय उशीर होऊन गेला त्यात तो ट्रम्प बोलून गेला की मी सीज फायर घडवून आणलं. त्यामुळे रिस्पॉन्स टाइमवर आता येणाऱ्या प्रत्येक पिढीला आणि राज्यकर्त्यांना विचार करावा लागणार आहे. अभिजित तिपकेशी आधीच संवाद साधला असता तर देशाच्या व्यवस्थेबद्दल जो काय असंतोष आहे तो अभिव्यक्त व्हायला संधी मिळाली नसती. बरोबर. वेगळ्या मार्गाने ती मिळाली असती पुढे, पण एवढं काही झालं नसतं. त्यामुळे रिस्पॉन्स टाइम हा परावलीचा शब्द राहणार आहे. भारत फार परंपरा प्रिय आहे, आपल्याला सण उत्सव, त्यानंतर आम्ही 500 वर्षांपूर्वी काय करत होतो वगैरे या सगळ्याची खूप आवड आहे, काहीच हरकत नाही, ते आपले स्ट्रेंथ आहेत, आपली संस्कृती आहे. पण त्यातच न रमता रिस्पॉन्स टाइम हा आधुनिक ठेवावा लागणार आहे
याची जाणीव ठेवणं आवश्यक आहे. ही जाणीव ठेवून जो राजकारण करेल त्या पक्षाला यश मिळायची संधी मोठी असेल. आणि एवढा मोठा गाडा चालवताना पटकन उत्तर द्यायला पाहिजे. राज ठाकरे यांचं नेतृत्व त्यांनी महाराष्ट्राला एक वेगळी दिशा द्यायचा प्रयत्न केला. ते थोडंसं रेंगाळलं की बरंच मोठं नुकसान होऊन बसतं. उद्धव ठाकरे पराभूत झाल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने विधानसभेतला पराभव म्हणते मी किंवा मुख्यमंत्रीपद सोडावं लागल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने ऍक्टिव्ह व्हायला हवं होतं ते झालं नाही की दुसरा ती जागा तो व्हॅक्यूम भरून काढायला ताबडतोब समोर येतो. म्हणून आजकालचं राजकारण अवघडही झालंय आणि ते झेंझी आणि अल्फा ठरवणार असल्यामुळे सतत प्रतिसाद द्यावा लागणं खूप आवश्यक आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर निषेधाचा मोर्चा त्यांनी वेगळ्या सभेत परिवर्तित केला, हे ठाकरे बंधूंचं यश आहे. पण मुळात रविवारपर्यंत वाट पाहावी का की त्याच्या आधी काहीतरी करायला हवं याचा ठाकरे बंधूंनी जरूर विचार करावा. हे तर सरळ आहे की देशात पर्यायांना आता कधी नव्हे ती जागा गेल्या 12 वर्षांनंतर निर्माण झाली आहे. ती पोकळी भरून काढायला मी माझा पक्ष कसा लवकर लवकर बदलणारा करू शकते किंवा नव्या नव्या कल्पना त्यात कशा आणू शकते याच्यावर पुढचं राजकारण अवलंबून आहे. पिढीची भाषा बदलली आहे, पिढीचा विचार बदललेला आहे आणि ह्यासाठी तुम्ही ते इंटरप्रिटच करत बसाल तर कठीण होऊन बसेल. त्यामुळे प्रत्येकच पक्षाला ताबडतोब त्वरित काहीतरी बुद्धीने उत्तर देणं आता आवश्यक होऊन बसणार. मॅडम, शेवटचा प्रश्न. जनरेटिव्ह AI आलेला आहे. चॅट GPT सारखं तुम्ही पूर्वी कोणाला म्हणजे अगदी प्रोडक्टपासून ते कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही कोणाला आता फसवू शकत नाहीत. त्यामध्ये हे जे नेते मंडळी काहीतरी आव आणून बोलतात आणि त्याने हे तरुणांना कळतं की हे काही आपल्याला हे न पटणारं काहीतरी बोलतात किंवा हे काही खरं नाही आहे. तर टेक्नॉलॉजी आता एवढी स्ट्रॉंग असताना खरंच प्रामाणिकपणे ह्या नेत्यांनी वागायला हवं का असं तुम्हाला वाटतं का? कारण की आता तुम्ही पकडले जाणार आहात. म्हणजे घराघरात फॉरेन्सिक्स आले असं म्हणायला पण हरकत नाही. कारण की तुम्हाला दुसऱ्या मिनिटाला कळतं म्हणजे की बाबा ही गोष्ट भेसळयुक्त आहे की ते तुकाराम मुंडेंची त्यासाठी गरज लागणार नाही. तर इतकं क्लिअर असताना टेक्नॉलॉजी म्हणजे येणाऱ्या काळात ज्या निवडणुका पण होतील टेक्नॉलॉजीच्या बळावर होतील. जसं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीने जसं मोदींना मोठं केलं तेच इन्स्टाने त्यांना खाली पाडलं. आज त्यांना कळलं पाहिजे होतं की हा बदल आहे टेक्नॉलॉजीचा. तर ही जी सगळे सो कॉल्ड वयस्कर झालेली सगळी मंडळी आहे साठीनंतरची, त्यांना एकतर टेक्नॉलॉजी हा प्रकार तितकासा जवळचा वाटत नाही. ते त्यांना आजही ते मिटिंग घेताना एकत्र येऊन मिटिंग घेतात, त्यांना ती जवळची वाटते समोरासमोर बसून. तर हा बदल जो आहे तो त्यांना ऍक्सेप्ट करायला लागेल का आणि ते कसं ऍक्सेप्ट करतील की नाही? ऍक्सेप्ट प्रत्येक नेत्याला करावं लागेल. त्याचं उदाहरण मोदींनीच दाखवून दिलंय. दुसऱ्या दिवशी ते मित्रवरून हॅलो फ्रेंड्स वर गेले. इंस्टाग्राम त्यांनी समोर घेऊन ताबडतोब मुलाखत राष्ट्र के नाम प्रसारण करायला सुरुवात केली. दुसरं असं आहे की प्रत्येक काळामधला नेता हा प्रामाणिकच असावा लागतो आणि प्रामाणिक माणसांनीच आपलं नेतृत्व करायला पाहिजे असं जनतेलाही वाटलंच पाहिजे. कारण प्रामाणिकपणाला काय सबस्टिट्यूट. आणि हे लोकशाही पसरल्याचं युग असल्यामुळे जो तुमचा खोटेपणा आहे, जो तुमचा दांभिकपणा आहे तो ताबडतोब ओळखले जाणाऱ्या युटिलिटीज समोर आलेल्या आहेत. म्हणून तुमचा प्रामाणिकपणा हा आता सर्वव्यापी आणि सर्वांसमोर येण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तुम्हाला काहीतरी कन्व्हिक्शन ठेवावं लागेल. एवढ्या मोठ्या देशाचे तुम्ही जर नेतृत्व करायला सरसावत असाल तर तुमचा अजेंडा काय आहे, तो खरंच किती इम्प्लिमेंटेबल आहे आणि मुळात तुमची इंटेन्शन्स चांगली आहेत का याचा आता विचार केला जाईलच. अभिजित दिपकेचं कर्तृत्व काय आहे हे कोणी पाहिलं नाही. त्याचं इंटेन्शन कंटाळलेल्या परीक्षा पद्धतीतल्या विद्यार्थ्यांच्या दुःखांना वाचा फोडणं होतं, म्हणून लोक त्याच्याभोवती गोळा झाले. अशा पद्धतीचा रिस्पॉन्सिव्ह प्रामाणिक अभिजित दिपके प्रामाणिक आहेत कसे आहेत हे येणारा काळ सांगेल. ते आत्ता प्रामाणिक वाटतायत ते असोतच. असे अनेक युवक देशाच्या राजकारणात आले पाहिजे आणि देशाच्या वेगवेगळ्या समूह गटांचं प्रतिनिधित्व त्यांनी अत्यंत उत्तमरित्या केलं पाहिजे. पुढचा काळ हा खरोखर प्रामाणिक नेतृत्वाचा असेल. अमेरिकेचं आपण उदाहरण घेऊ. तिथे क्लिंटन यांनी काय केलं याच्यापेक्षा ते शपथेवर खोटं बोलले हे असं लोकांना वाईट वाटलं होतं.
आणि आक्षेपाचा मुद्दा तो होता, भारतातल्याही लोकांना आता दांभिकपणा आणि खोटारडेपणा आवडणं बंद होणार आहे आणि हे एका प्रगतीचं लक्षण आहे. तर ही प्रगती नेत्यांना कशा पद्धतीने कळते आणि ते कशा पद्धतीने रिस्पॉन्सिव्ह होतात. 14 सालचे मोदी थोडेसे स्वतःला मोठं समजणारे जरी होते तरी प्रामाणिक होते. इंटेंट होता की मला हे बदलायचं आहे. ती जर फायर इन द बेली कुठेतरी हरवली असेल तर व्यक्तिगतरित्या आणि भारतीय जनता पक्ष म्हणून त्यांना स्वतःला डेव्हलप करावं लागेल राईट. किंवा स्वतःला रिइन्व्हेंट करावं लागेल. परफेक्ट. हे रिइन्व्हेंट जसं मोदींनी आणि भाजपनी स्वतःला करणं गरजेचं आहे तसं बाकी राजकीय पक्षांनी स्वतःला नव्याने शोधणं आवश्यक होणार आहे. आणि खरंच डिलिमिटेशन बिल पास झालं आणि 800च्या वर खासदार असले तर ते निवडून आणण्याचं मेकॅनिझम कोणाकडे आहे, त्यांचा इंटेंट काय आहे याकडे बघणं खूप महत्वाचं होणार आहे. आणि त्यावेळेला टेक्नॉलॉजीचा जो काय वापर केला जाईल तो आज आपण म्हणतो की मतयंत्र खोटं आहे ते हे होत आहे. IIT जेव्हा बोलवते की ते प्रात्यक्षिक आम्ही करून दाखवतो ते खोटं करायला हजर व्हा, कोणीच राजकीय पक्ष जात नाही. असं चालणार नाही. प्रामाणिक मुद्दे जर तुमचे असतील तर जनता त्या मुद्द्यांना साथ देईल. तो प्रामाणिकपणा आता नेमकं कोण कोण दाखवतंय आणि खरंच दाखवतंय की नाही हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. ग्रेट. थँक्स लॉट मॅडम. तुम्ही खूप सुंदर पद्धतीने रिव्हिजिट हा मला शब्द जास्त म्हणजे जसं तुम्ही सांगितलात की एखाद्या गोष्टीकडे परत रिव्हिजिट करायची वेळ आलेली आहे आता प्रत्येकाला. आणि ह्या आपल्या तासभराच्या चर्चेनंतर एक गोष्ट मला तुमच्यासारख्या पत्रकारांकडनं एक शिकायला मिळाली, ऐकायला मिळाली, ती म्हणजे जेनझींना तुम्ही देखील समजून घेतलेलं आहे. आणि आज पुढारीमध्ये तुम्ही काम करतात आणि करत असताना तुम्ही ज्या पद्धतीने तुमचा दृष्टिकोन ठेवलेला आहे जेनझीकडे, कारण की पत्रकारांमध्ये पण खूप साऱ्या म्हणजे जेनझी स्वतःला काय समजतात हितपर्यंत पण पत्रकार बोलतात, पण तुमच्यासारखे पत्रकार खूप कमी आहेत की ज्यांना कळलंय की हीच काळाची गरज आहे आणि हेच कदाचित येणाऱ्या भारताचं भविष्य आहे. तर थँक्स अ लॉट तुम्ही इथे आल्याबद्दल आणि इसाब नीतीला वेळ दिल्याबद्दल. नक्की आपण नवीन विषय घेऊन पुढच्या वेळी नक्की भेटू. तोपर्यंत तुम्ही बोलवलात याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद. तर आज आपल्याबरोबर होत्या पुढारीच्या ज्येष्ठ पत्रकार आणि संवेदनशील पत्रकार असं म्हणता येईल, कारण की ज्या पद्धतीने मृणालिनी मॅडमने आपल्याला प्रत्येक गोष्ट समजावून सांगितली या पूर्ण तासभरामध्ये, जेनझी काय आहे, त्यांचा दृष्टिकोन काय आहे, त्याच्या मागची त्यांची भूमिका काय आहे, कुठली कॅव्हिटी सध्या बाजारामध्ये आहे ती कशी विरोधी पक्षांनी घ्यायला हवी, त्यानंतर कशा पद्धतीने मोदी देखील स्वतःवर काम करत इतर सत्ताधारी कसे काम करतात, त्याच पद्धतीने जी तरुण जी सगळी मंडळी आहेत ती कशा पद्धतीने ह्या संपूर्ण राजकीय व्यवस्थेमध्ये आपली जागा निर्माण करू शकतात. अनेक प्रश्न त्यांनी आपल्याला, प्रश्नांची उत्तरं त्यांनी आपल्याला दिलीत. तर नक्की बघा इसाब नीतीचा हा कार्यक्रम. सबस्क्राईब करा, नक्की सबस्क्राईब करा, कारण की जो 97% लोक सबस्क्राईब करत नाही इसाब नीतीला अजून, पण ते एपिसोड बघतात. तेव्हा भेटू पुढच्या वेळेस नवीन एखाद्या विचारवंतापर्यंत. तोपर्यंत धन्यवाद.